हे बघ गड्या, आता आहे ना माझं काही खरं नाही. थोड्या दिवसाला सुट्टी मी तुझा. का असं बोलते? असं नका ना बोलू. आता काय उगी पैशाचं दवाखान्यात जायचं म्हणलं की पैसे लागते, तर आणायचे कुठून पैसा? आणि लय पैसे घातले तरी ते ऑपरेशन करून मी काही कामधंदा करणार आहे, माझ्याच्याने काही कष्ट होणार आहे? कशाला ते मोकऱ्यांना मातीत घालायचं? एवढाले पैसे भरून काय उपयोगी सांग? असं नका म्हणू, मला गरज आहे तुमची. अरे मस्त ठीक आहे. आता त्याला काय एकदा देवानं एकदा मनात आले की आपल्याला तयारी दाखवा लागते जायची. नाही, आपल्याला आणखीन जगायचंय सोबत. अरे मस्त असं नका बोलू तुम्ही. कुठल्या मारावं म्हणून तुम्ही नका बोलू असं. काय नाही होणार तुम्हाला. आपण चांगल्या दवाखान्यात दाखवू. तुझी काळजी घे स्वतःची. मी आहे चांगली, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही शांत राहा. केलं ना आपण दोघांनी मिळून, एवढे कष्ट केले, प्रपंच उभा करायचा प्रयत्न केला. आता देवाची इच्छा, जेवढं शक्य झालं तेवढं केलं. आता मला नाही वाटत जास्त दिवस राहिले. काही त्रास होतो बघ, काही सांगायचं. कसं आहे भाऊचं? आता काय देवाच्या मनात आलं की कसं बी बोलते तर बघा की सांगा की. असं बोलतो येडाय कर तू. काय व्हायचं आता? एवढं मोठं ऑपरेशन, मग ते काय कुठे ते ऑपरेशन याला काय फरक पडा ना. वाचत असतो कमी कुठं. अहो असं का म्हणता सारखं सारखं तुम्ही? एका जागेवर आहे कसा जीवन काय म्हणत असेल ते काय सोपं आहे का? 4 महिने एका जागेवर राहणं सोपं नाही ना. उलट वाटतं ह्याच्यातून आहे ना मोकळं करा. नका असं बोलू. सगळं मान्य आहे, मोकळं काय लगेच होत असतो का? पाप केले फेडावं लागत किंवा पुण्य केले फेडावं लागत. ते तर त्याची तर फेड केल्याशिवाय तरी काही सुट्टी काय? त्या टायमाला म्हणत होतो जरा कंट्रोल ठेव कोणत्या गोष्टीवर. त्या टायमाला नाही झक मारली, ऐकलं नाही माणसाचं. काम केल्याशिवाय पर्याय नव्हता ना. काय काम करून विचारतोय कोणी? काम करून तू म्हण काम करून कुठे ठेवलं काम करून? काय मला अन्न नाही खाल्लं, नुसतं काम 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 काम. बघा आता जर परत एखाद्या न्या दवाखान्यात. पोरं काय बोलत की नाही? काय व्हायचं? तो कामाला जातो, त्याला वेळच नाही हो बोलायला, बसायला, वडिलांशी 2 गोष्टी करायला. 1 मिनिट वेळ नाही अशी कोणची पद्धती? काय माहिती. पण जाऊ दे, त्यांनी काम केलं तर यांचा इलाज होईल ना, म्हणून आम्ही त्याला काहीच बोलत नाही. अरे पण असं कसं होईल? त्याला सांगावा काय आहे काय नाही, बोलावा. आता आल्यावर बोलतो आम्ही त्याला. नाही सांगतो आज मी सांगते, तुम्ही शांत व्हा बरं. आणि जरा विचार कर जर थोडासा. कारण काय होतं दवाखान्यात जाऊन नाही जमलं ना तर मग आता तू म्हणतो ऑपरेशनच नाही करायचं, मग आता कसं जगायचं? काय उपयोगच नाही होणार. मला कळतं ना हो, माझं शरीर आता पार जीर्ण झालं ना. साथ नाही. तुम्ही धीर नका ना सोडू. तुम्ही धीर सोडल्यावर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं सांगा बरं? मी कुणाच्या तोंडाकडे बघणार आहे? मला कळत नाही कर. सून बी तू त्याशी बाडबाड करतोय रस्त्याला त्या बायाजवळ. आमचं डांगर 4-5 महिने झाले, पडले असं झाले तर झाले, मोकार भानभान करीत. मी ते ऐकलं, मी तेव्हा म्हणलं आता एखादी चक्कर मारावं. मी तरी काय करणार नाना सांगा बरं? त्यांच्याजवळ कोणतरी लक्ष द्यायला नको का? 5 माणूस तसं थोडं जमत असते. बरं ऐक, जमलं काय तर मला सांग, मी मदत करतो. काय थोडीफार जायचं असलं दवाखान्यात तर करून घेऊ. हा मला तसं कळव, मग जाऊ. मग काय सांगतो पूजा, ए पूजा, काय पाणी आणतीस का ग बाळा? काय झालं? थोडं पाणी देतीस का त्यांना? का बरं तुमचे हात मोडलेत का? आणा ना जाऊन. केव्हाची इथं टेकून राहिलं, काम बिम करायचं नाही काही? अगं असं का बोलतीस ग? मग कामानं ती बी दमत येणार, मग कशाला सांगत? पाणी आण, हे आण, असं कर तसं कर. तुम्हाला नाही करता येत का? अगं त्यांच्या जवळ बसावं लागतं ग. काय करत त्यांच्या जवळ बसून? मरून चालले काय ते? अगं असं काय बोलते ग पूजा? असं नको बोलू. झाल्या 2 महिन्यापासून पडेले, मरत नाही डंगर. नको ग असं. काय जाणारच आहे ना ग. अगं तुझ्या वडिलांसारखे पूजा, असं का बोलतेस ग? तसलं मला सांगू नका, वडिलांचं नाही ते. सारखं बसून राहते 2 जण, काम धंदा नाही काही नाही. मी घरातलं करायचं, जॉबचंही करायचं, सगळं कामीच करायचं का? पाणी आण, उठून घ्यायचं ना, उठा ना. सकाळपासून बसलेत. तुला माहितीये ना ग ते झोपून येत, त्यांच्या सगळं काय सदन कदा रडून बसता तुम्ही? सारखं पाहिलं का नवऱ्यापासून रडतच बसता? वाईट वाटतं तिला. अरे जाऊ दे नाही. आता या घरात राहावं का नाही असं झालं. नको नको करून टाकलं या दोघांनी. आणि या घरात सगळं औषध पाण्याचाच वास येतो. काही खाऊ पण वाटत नाही मला त्या वासाने.
यांना बाहेर काढा, नाही तर मग तुम्ही त्यांच्या सोबत जाऊन पलीकडच्या रूम मध्ये राहा. 4 महिने झाले एका जागेवर पडू नये. चहा जेवण दुनिया भानगडी तेच वैताग आलाय मला, नको नको करून ठेवलंय. आणि तुम्हाला सांगून ठेवते, आजच्या नंतर स्वतःच्या हाताने करून खायचं, नाही तर मग उपाशी मरा. मला काही घेणं देणं नाहीये. परत सांगितलं नाही म्हणशील तुम्हाला. आणि परत मला इथून पुढे ना कसलंच आवाज द्यायचा नाही, अजिबात आवाज द्यायचा नाही. काय लागत असं ना तर उठून घ्यायचं. सगळं पडेल घरामध्ये, ते पण होत नसेल तर निघून जा मग इथून. आणि आजपर्यंत लय सहन करून घेतलंय तुमचं मी. आणि जमत नसेल ना तर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेऊन टाका, भेटून जाईन एखादा बेड, नाही तर मग फरचीवर झोपा तिथं जाऊन. आता तर माझी इच्छाच नाही राहिली, किळस येते मला या घरात. तुम्हाला नसेल जमत ना तर मीच हे घर सोडून जाते. राहा तुम्ही 2 जण इथं औषधाचं दुकान घेऊन. अगं बाई एवढं चिडचिड नाही करायचं. काय चिडचिड नाही करायची, तुम्ही शांतच बा. तुम्ही ताजियत बोलू नका, बोलायला बरं तोंड चालतं तुमचं. शांत व्हा ना तुम्ही शांत व्हा. बाजू सफार आहे ना तिथं राहू ना, मग आता इथं होतं ना त्रास. आपण जाऊ तिकडं, पण तुम्ही शांत व्हा. मी बोलते ना तिच्याशी, तुम्ही नका त्रास करून घेऊ. तिचं काय चुकत आता. चालन सुनबाई, तुला जर आमचा त्रास होत असेल ना तर आम्ही राहतो बाजूच्या रूम मध्ये. मग ते तुम्हाला पहिले समजायला पाहिजे होतं. मला एवढं बोलून झाल्यावर म्हणताय का? आवरा मग, काय करायचंय करा, चालले मी. चिडचिड करू होतो त्रास आमचा, तुला आता मान्य येत. आता काय करणार ऐक काय नको. पलीकडे आहे ना एखादं बिछाना टाक, मग तिथं राहू आपण. जाऊ होतो ना त्रास, होतो ना तिला. नको काय हो, आपल्या संगोपनात ना आपल्या मयत कमी पडले. पोटच्या पोरीसारखं तिला ठेवलं, पोटच्या पोरीसारखं सांभाळलं. कसलं दुःख दिलं नाही. सासू म्हणून कधीच मी तिच्याशी वागले नाही. आज ती आपल्याशी अशी वागते. देवानं आपल्याला आता नशिबाची भोग आता बघायचं आलं काय करते. आपण आधी आला ना की आधीशी बोलू. पाणी आणू का तुम्हाला? शांत थांबा, मी तुम्हाला पाणी घेऊन येते. सांगत जाऊ काही कशाला त्यांचं चाललंय. पाणी आणते मी तुम्हाला, शांत व्हा. हा पाणी आणते थांबा, मी पाणी घेऊन येते. कुठं चालली? कुठं चालली म्हणजे चालले मी घर सोडून. काय काय आहे? सकाळ सकाळ काय टिंगल करेली? टिंगल नाही करते मी, खरंच वैतागले या घराला, माहिती का? अगं काय झालं? काय झालं म्हणजे सकाळ उठून रोजची तुमची कटकटच इथं. काय कटकट काय झाली आता? काय झाली म्हणजे मी म्हणजे घरातले काम करायचं, बाहेरचंही करायचं. तुमच्या आई वडिलांनी काय करायचं, रडत बसायचं का दलिंदर सारखं सकाळी सकाळी उठून? आता वय झालंय त्यांचं. काय वय झालंय? खाय प्यायला नाही काय होत त्यांना? आणि असं काय किती काम असतं का तुला? चल घरात नाटक. मला यायचं नाही, मी सांगते. अजिबात मला जोर जबरदस्ती करायची नाही. चालले मी निघून. आणि तुम्हाला सांगते, लय झालं, लय सहन केलं. आता बस, आता नाही सहन होणार माझ्याकडून. आणि उद्या जर माझे आई वडील आले, त्यांना कोणत्या दारात बसवायचं मी या अशा दुखण्याच्या याच्यात? अहो अख्खं घर तुमच्या आई वडिलांनी ना जसं का कोणी मेले असं करून ठेवलंय. सदा कदा रडगाणं या घरामध्ये. आणि रोज घरामध्ये ना आरडाओरड चालूच राहते, कधीच बंद नाही. हे घर नाही, माझा दवाखाना झालाय माहिती का? आणि मला या घरात राहायची सुद्धा किळस येते आता. मी तर राहतच नाही. मला ना माहेरला जाऊ दे ना, तुम्ही नेऊन सोडा मला. आणि तुम्हाला आता सांगते, एक तर तुमच्या आई वडिलांना सांभाळा, नाही तर मग मला सांभाळा. तुमच्याकडे एवढाच पर्याय. काय करायचं ते मला आता सांगा. आणि तुम्ही नोकरीला होते ना, म्हणून मी तुमच्या सोबत लग्न केलं होतं. घर नाही, दार नाही, धड काय नाही. आणि शहरात चला म्हणलं राहिलं तर तेही जमत नाही तुम्हाला. आणि तुमच्या बापाला झाले 4 महिने तरी त्यांचं दुखणं बरं व्हाय ना. एकदाच नेऊन टाका त्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये. आणि तुम्हाला एवढंच आई वडिलांचा पुळका होता, तुम्ही लग्नच का बरं केलं मग? राहायचं ना तसंच पडून, सांभाळत बसायचे आई वडील. मग झालं तुझं बोलून? मी बोलू का आता? अगं माझ्या जन्मदाते आई बाप आहेत ते. काय रस्त्यावरचे भिकारी वाटले काय तुला? मी नोकरीला आहे म्हणून ग, कामामुळे जमत नाही, तर मी सेवा केली असती त्यांची. आणि मुलगा आहे मी त्यांचा, त्यांना सोडून कसं काय जगू शकतो मी? तर एवढंच म्हणतीये ना, ते एक काम कर, तूच जा घर सोडून, मी माझं बघतो काय करायचं. पण मी काय तुझ्यासाठी माझ्या आईबापांना सोडून जाणार नाही, अजिबात जमणार नाही. डॉक्टरांनी मला सांगून ठेवलंय, बाप 4 दिवसाचं सोबती आहे. त्यांचे शेवटचे 4 दिवस आहेत ना, सुखाने जगू द्या त्यांना. आणि का ग, तू काय त्यांना मारायला निघाली का? हा, हेच संस्कार दिले का तुला तुझ्या आईबापांनी? माझ्या आईबापाचं मी बघतो, तुला काय त्यांचा त्रास होणार नाही. तू तुझ्या घरी चालली जा. आणि आई करतेच ना त्यांचं सगळं आईच करते ना. मग तुला काय अडचण आहे का? ते अंथरुणावर पडलेत म्हणून तुला राग येतोय का? तुला तुझ्या बापाची लाज वाटत नाही का? होय. आणि तुझ्या मैत्रिणींना तर घरी यायची पण लाज वाटते. अगं ह्या जगात आहे ना, बापासारखं दैवत कुठं नाहीये. आईसारखी माया दुसरं कोण नाही लावत. आणि तो माझ्याच आई वडिलांना माझ्या डोळ्यासमोर बडबड करतीस.
बस झाले तुझ्या नाटकं, जा इथून जा आणि परत येऊ नकोस माझ्या दारात. आणि फारच काय वाटलं काय राहिलं ना तर मी आणून देतो, येऊ नकोस परत इथं. आणि असंही समज तुझा नवरा आजपासून मेला. हे बघ, मी काय माझ्या आईवडिलांना सोडून येणार नाही. पटलं तर राहा, नाही तर तशीच राहा. काय करायचं ते कर तुझं तू, मला काही सांगू नकोस. काय हो, बरं वाटतंय का? काय सांगायचं आता, भरला सरला संसार मोडला आपल्यामुळं, ती पोरगी गेली निघून, त्या पोराला टेन्शन. काय आता आहे देवाला, मी तर माझं मरण मागतोय, निदान राहिलेली बाकीची सुखी समाधान. तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय आणि दोष देताय बरं? माझ्यामुळे किती त्रास होतो यार सगळ्यांना. शांत बसा तुम्ही. तुम्हाला पाणी आणू का? काही खायचंय का? सगळी इच्छा उडाली बघ आता, काय नाही काय नाही. तुम्ही थोडं उठून बसता का? बरं वाटन जर. हा हा, उठता येते का? हा, प्रयत्न करता. हळूच हळू हळू हळूच बसा, हळू. मुलीला अडवलं नाही तू, मला आलं वाटतं लिखू. आई राम राम. बरं चाललं तुमचं? तुमचं कसं काय? मला माफ कर. अगं उठ उठ उठ. जाऊ तिथं बसा ना तुम्ही. उठ अगं, उठ पूजा उठ. अगं रडायला काय झालं तू? नको रडू नको रडू, जाऊ दे आता, होत असतंय ना. आधी काय झालं? आया तुम्ही येईन बाई, तुम्हाला बघितलंच नाही. या ना, उठ उठ बाळा उठ. काय झालं? वाईट उठतं बोललास काही? काय झालं आधी? काय बोलला? काय नाही बोललो, आता अक्कल आली तिला, त्याच्यावर आलं तेव्हा. अरे पता चला, तिनेच सावकाश, केलं सावकाश. आतापर्यंत, आमचं कोणी केलं सांग? चौकश बसा. सगळं माझं दुखणं भाणं औषधात तिनेच पाहिलं ना, मग आता तिला थोडस वाटलं वाईट. कुणी बी असले तरी तेच होणार आहे ना. जाऊ दे, नको रडू बाळा, तसं झालं तर. आणि हे बघ काय आमच्या मुलीकडून चुकलं असेल, नाही हो लेकरू आमचंच आहे ना ते. असं नका म्हणू काही तुम्ही. गोष्टी तिला समजून नसतील घेता आल्या. चला, आता किती केलं ते लहान आहे आहो. लेकरांना तिला काय कळतं? आणि ती असं बोलणारच ना. आता तिला घरातलं करायचं, बाहेरचं करायचं, परत आजारी माणूस झाले असेल तिची नाही बोललं चिडचिड. पाहिजे हो. नाही हो, पुरी सारखी आम्ही कधीच तिच्यावर रुसलो नाही की रागवलो नाही. कशाला रुसायची तिच्यावर, त्या लेकरावर. तर ती करते ना, मग आता थोडीशी चिडचिड होती ना, सगळं पाहायचं. ती माझ्यापाशी आता इथं औषध गोळ्या खाणं पिणं सगळं जागेवर. आणि काय काय होतं चिडचिड इथपर्यंत बरोबर आहे तुमचं, पण कर्तव्य पार पाडणं तिचं काम आहे ना. केलं पाहिजे ना. अरे मी तर आता किती दिवस जगणार आहे हो. नाही नाही असं का असं बघता? नका बोलू. नाही हो, तर आता लहान आहे ती, नवीन लग्न झालं, हुडबुद्धी आहे तिची. ते बी जीव करण लावते. करण ती, तिला येईल लक्ष मध्ये हळूहळू सगळं. शिकवा तिला. घरात पेशंट असलं ना की मग ते औषधाचा वास, खोकणं होणं सगळं, मग ते त्याला त्याच्या मैत्रिणीला यायचं म्हणलं की मी इथं पाडलेलं, मग ते तिला वाईट वाटतं हा थोडं. टाइम तुमच्या वासन आज उद्या आमच्यावर येऊ शकतो. काय म्हातारपण अवघड, सगळ्या कुणाचं असं खूप अवघड म्हातार. नाही काय नाही, आम्ही वाटलं असतं बाजूच्या खोलीमध्ये राहू, असं काही नाही. नाही आई, असं नका बोलू. कोणत्या तोंडाने माफी मागू मला ते पण समजत नाही. जाऊ दे बाबा, काय आता, आमच्या लेकी सारखीच ना. नाही, इथून पुढे तुम्हाला काही लागलं सगळं मी करण, फक्त मला माफ करा. मी परत असे नाही वागणार. मी कधीच तुला सोनं बघितलं नाही, लेकी सारखंच बघितलं. त्याच्यामुळे तुमचं बरं तू कसंच चाललंय. मनात ठेवू नको काय. बरंच म्हणायचं आता, सांगून काय करता. नाही, त्यांच्याकडे बी लक्ष ठेवत जा जरा भाऊ. आहेत ते आता येतच आहेत, 2-4 महिने राहते काय. बरं, घरचं सगळं बरं आहे ना? कसं बरं वाटत नाही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून, काय अडचण आहे का त्यांची? नाही काय नाही, आले तसंच आपलं. जावई, आमच्याकडून काही चुकलं असेल, आमच्या पुरीकडून काही चुकलं, आम्हाला माफ करा. हे बघा, तिला त्याची चूक कळली ना. मला काय अडचण आहे तुम्ही इथं राहायला? पण तुम्ही माझ्या आई वडिलांसारखेच आहेत ना. हा होय सासरे? बरोबर आहे. तिकडे काही अडचण आली असेल तर इथं राहा, आपण राहू मस्त. आणि तिथे मालक तुला लय समजदारी. अगं आई बाप भेटले तुला लग्न झाल्यावर, माणसं सांभाळायला शिकतो. हा, जपलं पाहिजेत ना. पैसा काही कामाचा नाही ग. शेवटी आपलं माणूस असणं खूप महत्वाचं आहे. नाही हो, चांगली आहे आणि पूजा. दीदी तुला मी एक सांगू का, हो पैसा लय होता, पण काही दिवसात तो गेला आमच्याकडे, घेतला गोडी गोडीत. त्याच्यामुळे ना पैशावर जायचं नसतंय, माणूस की जपायला शिक. नाही कसं आहे माहितीये का, थोडं विकारल्यासारखं करते ती, पण लय चांगली. जावई कसं होतं, थोडसा घोड स्वभाव आहे तिचा, चालूच असतो. माहिती आहे हो, लय जीव लावती मला ती. तिचं कसं आहे माहितीये का बाई, ती मनाने चांगली हो,
पण कोणी 4 चौघांनी तिला काही भरवलं तरच ती तशी करते. करून घ्या. आणि काय होतं एखाद्याचं परपंच चांगला चाललेला असतं तिथं कोणतरी बघवत नाही. लोकांना देखवत नसतं एवढे आई बापानी सासू सासरे देव माणसावानी नवरा भेटलाय. हा आपले माणसं बघायचं ह्याचं त्याचं ऐकून आपल्या संसाराचा इद्रापाद नाही करायचा. बरं कळलं का? हो. आता मला काय ऐकायला नाही आलं पाहिजे. यांची सगळी काळजी जेवण उठबस दवाखाना सगळं तुम्ही करायचं. कळलं का? त्या इथंच बसून राहतील आयुष्यभर लय काम केलेत ग त्यांनी. परिणामांची जाणीव नसते लेकरांना, पाहिलेल्या नसतात अडचणी. त्याच्यातून ती आलेली नाही ना. पैशानं वेळ तुमची फक्त निघून जाईल, पण माणसं परत नाही भेटत. माणसं उपयोगी पडतात अडी अडचणीला. पैसा म्हणजे सर्वस्व नाही, नाही एक निमित्त आहे, ते साधन आहे. तर चला तर त्या सगळं झालं गेलं चला सोडून. यांना चहा पाणी चहा जेवण पाणी करा. नाही 2 दिवस झाले जेवले नाहीत ते. जेवण. गाडी सरकार स्वयंपाक करा. बस मम्मी मी करते स्वयंपाक. बसा जातीला करू लाग थोडस. नाही नाही आत बसा तुम्ही आई. येते हो येते. ते गप्पा मारतील येते की मी पण. झोप हळूच पडा नाही लय वेळ. आलोय ना 2 मिनिटं. मग इथं बस जरा सपोर्ट त्यांना असं त्यांची काय अडचण आहे तिथे लक्ष घाल थोडस. मला आज कळलंय, मला कुठं काय माहिती होतं. अडचण अशी आली घरून पोरांनी आणि सोनानी काढून राहून द्यायनात घरी. एवढी मस्ती आली काय त्याला? आता काय करणार शेवटी. ढोस त्याला जाऊन जरा. आणि ह्यो कोणामुळे झालंय अख्खा बायकोमुळे खेळ झालाय. अहो लागले किती तिच्या गळ्यात सुद्धा त्या पोरांनी काय ठेवलं नाही. समजून सांगून जर लेकरांना ऐकलं ना, मग शेवटचं असर त्यांना थोडस आहे ना, म्हणतात ना कान पिळल्याशिवाय आहे ना जमत नाही. ती बरोबर आहे तुमचं. तुझ्याच्याने रेटत नसले तर मी येतो, त्याला जराशी भाडव्याकडे बघू आपण, कसं यांना घराच्या बाहेर काढतो ते पाहू आपण. आणि तुमच्या इनबाईचा स्वभाव असा आहे, आपण बोलायला गेलं की तुम्ही गप्प बसा आणि गप बसून तुम्हाला सांगतो ही दिवस आणली. तिच्या बी आले आणि माझ्या बी आणली. यांचा जीव राहतो लेकरांवर. आता मी त्याला बरोबर करतो, त्याच्याकडे जातो आणि डायरेक्ट पूजाच्या नावचा हिस्सा त्याला मागतो. बरोबर आहे. बरं एक काम करा, मला आहे ना तुम्ही सहकार्य करा तेवढं. मी येतो, कारण मला त्याच्यातलं लय माहिती नाही. माझी तुम्हाला इथं उठता येईना, सुनन हार आता मी थंड होईल. माझी याला का सुनन पोरग बरोबर असलो काही बी करेल. चला मी बी येतो तेवढं आहे ना. अहो नको ते रस्त्यातच गळायचे खाली. काही नाही गळत. आपण काय जर वाटलं तर आपण दवाखान्यात येऊ ना पुढं. चला तुम्ही माझ्या बरोबर. अहो तुम्हाला बी जावं एवढं माहिती नाही राव काही गोष्टी. आणि मात्र माणूस कशाला केलेलं आहे. तू कुठला वाघ लागून गेलाय. हळूहळू त्याच्यावर नाही ऐकलं तसं तर त्याला पोलीस स्टेशन तुझ्या 4 महिन्याने टणकन उभी राहिली ती. हो त्यांच्या मनासारखं काय होतं बघा. पोरगीन सून चल इकडूनच जाऊ. इथं पायरी येऊन घ्या ना खाली.